अपडेट न्यूज. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळ तर्फे 26/11 शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. यवतमाळ दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळ यांच्या वतीने हुतात्मा चौक, जाजू चौक, गोधन रोड येथे सायंकाळी 7 वाजता श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला. कार्यक्रमाचं आयोजन शहीद शकील सय्यद आणि अतिक अफजल शेख, जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शहीद जवानांना अभिवादन केले. त्यामध्ये प्रमुख मान्यवर यवतमाळ विधानसभा आमदार बाळासाहेब मांगुळकर, सुनील हुड, पोलीस उपअधीक्षक यवतमाळ बनसरे साहेब, सहाय्यक धर्मादाय आयुक्त विजयकुमार बुंदेला, अध्यक्ष भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ अमरावती विभाग डॉक्टर दीपक घरसोडे, डॉक्टर जुबेर हालारी, सेवानिवृत्त अधिकारी देविदास हनवते, रमेश वेट्टी, किशोर देवगीकर, रमेश वानखेडे, राजगडकर साहेब, संकेत अन्वीकर, गणेश राठोड, पवन पथ्थे, युनिटी फाउंडेशन अध्यक्ष प्रतीक तराळकर, उषा कक्कड, सागरिका बोरकर, वसुंधरा फाउंडेशन अध्यक्षा वर्षा पडवे यांच्यासह आकाश वानखेडे, विशाल येवले, दीप राजगडकर, उजन गेडाम, सुदर्शन कांबळे, शैलेश नकराळे, जितेंद्र बोराडे, अक्षय चव्हाण, हर्ष चव्हाण, मोनिका बळीराम शुक्ला, कल्पना गौतम शेखदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शहीद वीरांना सामूहिक मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी 26/11च्या शौर्य गाथेचं स्मरण करून देशभक्ती, एकता आणि शांततेचा संदेश दिलाय. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन महेश कळसकर यांनी केले. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. यावेळी यवतमाळातील पोलीस कुटुंबीय, विविध सामाजिक संस्था, पोलीस मित्र आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहीद जवानांना विनम्र अभिवादन केले. प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.